शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स। आकर्षक डिझाईन्स, उत्कृष्ट कारागिरी, लग्न, सण उत्सव आणि अविस्मरणीय क्षणांसाठी कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास। ही जबाबदारी कोणाची आहे? तर प्रमुख पदाधिकाऱ्यांची। आमदार असतील, खासदार असतील, याच कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आपण आमदार झालात, याच कार्यकर्त्यांना घेऊन आपण खासदार झालात, मंत्री झालात। त्यामुळे या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडलं तर कार्यकर्ते सुद्धा जाणकार आहेत। शिवसेनेचा आत्मविश्वास हा पहिल्यापासूनच आहे। आपल्याला माहिती आहे की लोकसभेत काय घडलं, त्यानंतर विधानसभेची जबाबदारी माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर देण्यात आली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा झाली आणि विधानसभेत न भूतो न भविष्यती असा जय सुद्धा आपल्याला बघायला मिळाला। आज एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेना नाशिक जिल्ह्यात नगरपालिकांमध्ये नंबर 1 राहिली आणि मला खात्री आहे आजही या क्षणाला की शिवसेना ही नंबर 1 असेल। मला असं वाटतं की उद्या उमेदवारी अर्जाची शेवटची मुदत आहे, त्यामुळे आज मीच नाही तर शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना आम्ही सांगितलं की आपण आपापल्या ठिकाणी जाऊन उमेदवारी अर्ज भरा। कारण ह्यावेळेचा उमेदवारी अर्ज सुद्धा आपण बघितला असेल की त्यात अनेक वेगवेगळ्या रकाने आहेत आणि मला असं वाटतं की तो थोडा क्लिष्ट आहे। त्यामुळे उमेदवारी अर्जात कुठेही काही इश्यूज होऊ नये म्हणून एक दिवस आधी हा अर्ज भरावा अशा इन्स्ट्रक्शन्स आम्ही सर्वांनाच दिल्यात। माझ्याबरोबर आमच्या किशोर शिरसाट आहेत, त्यांच्या सौभाग्यवतींनी भरलाय, नाना सूर्यवंशी यांनी भरलाय आणि अजून काय अर्ज येतील आज संध्याकाळपर्यंत। मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीनं आता डिक्लेअर केलं पाहिजे, मित्रपक्ष म्हणून आम्ही सगळे एकत्र आहोत, महायुती म्हणून एकत्र आहोत। माननीय देवेंद्रजींनी सांगितलंय, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की युती व्हायला पाहिजे, परंतु कुठेतरी भारतीय जनता पार्टीकडनं संवाद खुंटलेला दिसतो। केवळ चर्चा चालू तर चर्चा कोणाबरोबर चालू आहे हा माझा प्रश्न आहे की हवेत चर्चा चालू आहे। मला असं वाटतं की शेवटी आपण सर्वजण राजकारण करतो, समाजकारण करतो, एकत्र आपण अनेक निवडणुका लढवतो आणि निवडणूक ही कार्यकर्त्यांची, किमान कार्यकर्त्यांची फजगत होता कामा नये। माझं भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की देवेंद्रजींचा आपल्याला आदेश असेल तर आपण त्यांच्यापेक्षा मोठे नाही। आपल्याला युती करायची असेल तर करायची म्हणून सांगा, नसेल असेल तर नाही म्हणून सांगा। शिवसेना 122च्या 22 जागा लढण्यासाठी तयार आहे। NCN न्यूज साठी रोहन दनी, नाशिक।